जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा समाज जाणारा विनर साठे चौक जे डायरेक्ट इकडं लक्ष्मी माता मंदिर तनवणी या मोठ्या यामाडीची कारवाई सगळ्यात मोठी कारवाई होत आहे अतिक्रमणची। आणि इथं बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये ज्या व्यापाऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे त्याचं अतिक्रमण करण्याचं काम चालू असून बघू शकता आज इथं सगळ्यात मोठी कारवाई होताना दिसत आहे। त्या संदर्भात आपण बघू शकतो बघायची कधी झालेली आहे आणि जे अतिक्रमण झालेलं आहे ते पाळण्याचं काम मोठं 2 JCB या 4-5 ट्रॅक्टर एक पोकलेण्याच्या सहाय्यानं पाण्याचं काम चालू आहे। आपण सर्व लाईव्ह घेत आहे 5 होता आणि या भूखंडावर खोटे दस्तावेज नोंदवून हा भूखंडाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला जातो। त्याबाबत महामंडळाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर ते अतिक्रमण काल स्टे पण उठला या प्रकरणावरील। त्यामुळे आम्ही आज हे जे अतिक्रमण आहे काढलं आहे। अजून कुठे कुठे कारवाई जवळपास पूर्ण वाळूज MIDCमध्ये 1300 अतिक्रमण होती। काल जवळपास 500 ते 550 अतिक्रमण आपण निष्कासित केलेले आहेत आणि आज पण उर्वरित अतिक्रमणासाठीची कारवाई सुरू आहे। आता आपण 4 टीम तयार केलेल्या आहेत। आता सध्या 4 टीम इथे कार्यरत आहेत। इथून आता 4 टीम 4 ठिकाणी जाणार आहेत आणि इथून पुढे आपण 4 टीम करणार आहे। एक टीम ह्याच एरियामध्ये ABCD ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहणार आहे। एक टीम रहिवासी भागामध्ये जे काल जे उर्वरित राहिले अतिक्रमण तिकडे जाणार आहे। दुसरी टीम जी आहे ती आपला रांजणगाव आणि कानपासपर्यंतच्या एरियामध्ये जाणार आहे H ब्लॉकमध्ये। आणि चौथी टीम जी आहे ती KLM ब्लॉकमध्ये जाणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की यापुढे MIDCवर अशी वेळ येऊ नये की अतिक्रमणे निष्कासित करण्याची। यासाठी MIDC प्रशासनाचे मुख्यत्वे काय भूमिका राहणार आहे जेणेकरून अतिक्रमणच होणार नाही याकरता काय भूमिका होईल? यामुळे जे काय आमच्या यापुढे महामंडळाचे जे ओपन स्पेस आहेत या ठिकाणी यापूर्वी जे अतिक्रमण झालं होतं त्या ओपन स्पेसला संरक्षण देण्यासाठी आम्ही संरक्षित भिंती बांधून यापुढे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणार आहे। की त्या प्रमाणात दिल्याचं आम्हालाही चित्र लक्षात येतं, परंतु आजची आणि पुढची काय व्यवस्था आहे तुमच्या सुरक्षेच्या संदर्भात? सुरक्षेच्या संदर्भात MIDC अतिक्रमण काढते। कालही बंदोबस्त दिलेला होता, आजही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे आणि ज्या ठिकाणी MIDC अतिक्रमण काढते त्या ठिकाणी सुरक्षा देणं आमचं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सुरक्षा दिलेली
कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये आणि पोलिसातर्फे दीड जवळपास आम्ही आज बंदोबस्त ठेवला. कालही तेवढा होता, आजही तेवढाच आहे. सर, दोन दिवसापासून तुम्ही मोठ्याला कारवाई केलं. आपण प्रेक्षणीय या स्थळामध्ये आणखी काही स्थळं आहेत का याच्यामध्ये की 2 दिवस म्हणजे तुमच्या सुरक्षेमध्ये आलेली आहेत? आज भरपूर आहे ना. आता त्यानंतर असे म्हणजे आता आजचं तुमचं जागृत हनुमान मंदिर आहे, तसंच मोठा देवी परिसर आहे, असे काही आहेत का? या बाबतीतली माहिती MIDC दे. आमचं काम आहे सुरक्षा. आम्ही सुरक्षा ठेवू. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.